नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अश्विनी सोमशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डेली ब्लॉगमध्ये बघा आता जे कामं उरकत आहे आणि जेवणाची तयारी करत आहे. एका साईडला बघा मी आज मसाले भाताचा बेत आहे. त्यासाठी बघा मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहे. म्हटलं भात लावून दिल्यानंतर भांडी वगैरे घासावा. त्यासाठी मी आता पहिले भात बनवते, मसाले भात बनवते. त्यासाठी मस्त बघा तेल आपल्या कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं की मोहरी टाकायची. तेल मस्त तापून द्यायचं, मोहरी टाकायची. मोहरी उड्या मारायला लागली की मग आपल्याला जिरं टाकायचे आहे. जिरं टाकून घेतले मी. आणि भाज्यांमध्ये बघा मी सोयाबीन भिजवून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटो कापून घेतले, थोडंसं खडे मसाल्यामध्ये जे असं आहे ते घेतलेलं आहे. आणि बघा इकडं मोहरी मस्त उड्या मारत आहे आणि त्यात जिरं टाकून घेते. जिरंसुद्धा मस्त फुलले. त्यामध्ये आता खडे मसाले आणि आपले कढीपत्ता, कांदा टाकून घेतले. कांदा परतून घ्यायचा थोडासा. कांदा परतला म्हणजे थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे आपल्याला. बघा कांदा परतून घेताना कांदा परतूस तर बघा मी तुम्हाला 1 मिनिट दाखवते. कांदा मस्त लाल होत आलेला आहे. कांदा लाल झाल्याच्या नंतर टॅमॅटो टाकायचा आपल्याला. भाज्याही सगळ्या शेवट टाकायच्या आहे, म्हणजे शेवट नाही तर कांदा लाल झाल्याच्या नंतरही. कांदा मस्त बघा मऊ होत आलेला आहे. बघा नरम झालेला आहे. म्हणजे कांदा परतल्यानंतर टॅमॅटो टाकून घेतलं मी. आणि टॅमॅटो टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला भाज्या टाकायच्या. भाज्यांमध्ये मी बघा गाजर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, वाटाणा आणि बीन्स, फरशीच्या शेंगा घेतलेल्या आहे. मस्त कापून धुवून घेतलेल्या आहे मी. पाण्याचा सुद्धा बघू शकता तुम्ही. सर्व भाज्या टाकून घेत आहे. भाज्या टाकून झाल्याच्या नंतर सोयाबीन आणि भाज्या पहिले संगच टाकायचे, म्हणजे तेलात मस्त परतून होतं. मसाले टाकून द्यायचे आहे. मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे, चिकन मसाला आणि कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे जे असेल ते मसाले तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला जास्त लागत असेल तर त्या हिशोबाने टाकू शकता. आपल्याला भाज्यांमध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये मीठ टाकून घेतले मस्त. आणि बघा आता भाज्या परतूच तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत मस्त भाज्या परततात, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे. छान बघा कलर किती मस्त आलेला आहे मसाल्यांचा. इकडे मी तांदूळ घेते. तांदूळ तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता. मी 1.5 ग्लास घेणार आहे तांदूळ. म्हणजे आपल्याला तांदूळ किती घेतले त्याच्या हिशोबाने आपल्याला पाण्याचाही अंदाज कळतो. आपल्याला समजा थोडंसं भात ओला लागत असेल तर थोडंसं वाढू शकतो. आता 1.5 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे, तर 1.5 ग्लासला आपल्याला डबल पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 3 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बघा मस्त तेल सुटलेलं आहे भाज्यांना. आता मी सगळं पाणी निथळून घेतलं होतं तांदळातलं, मी टाकून घेतलं आणि दुसऱ्या साईडला 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त थोडासा ओला लागत असेल थोडं पाणी जास्त वाढवू शकता. मी 3 ग्लासही पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मला जास्त ओलाही नाही जास्त सुका नाही, मीडियम होतो, मापत होतो 3 ग्लासाने. म्हणजे जेवढे तांदूळ तेवढेच डबल घ्यायचे आहे. आणि ही रेसिपी मी एका दादांनी सांगितलेली आहे. ते दादा आपलं महाराष्ट्र सोडून बाहेर गावी राहतात, म्हणजे बाहेर देशात राहतात. त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे. आणि ज्यांना कोणाला मसाले भात आवडत असेल त्यांनी नक्की सांगा. आमच्या घरात तर रोज 2 दिवसाआड होतोच असतो. आम्हाला खूप आवडतो. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली नक्की सांगा. खूप छान झाला होता भात. तोंडाला काढल्याबरोबर पाणी सुटलेलं. बघा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.